कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. दिव्याला जे काही सामान घ्यायचं होतं ते आकर्षने घेऊन दिले. तिच्या लेहंग्यासोबत मॅच होणाऱ्या बांगड्या आणि दागिने सगळं. त्याशिवाय दिव्याने पहिल्यांदाच थोडंसं मेकअपचं सामानही घेतले. गावात सौंदर्य पार्लर कुठे होते? स्वतःच थोडं काजळ लिपस्टिक लावेल. दुपार टळून गेलेली होती. दोघेही घरी परतले. दिव्या खूप आनंदी होती. तिला वाटत होतं ती हवेत तरंगते. पहिल्यांदाच तिचा नवरा तिला कुठेतरी घेऊन गेला होता आणि ओरडल्याशिवाय परतही आणले होते. सासू घरी नव्हती म्हणून दिव्या मोठ्या उत्साहाने सगळं सामान आजींना दाखवायला गेली. पॅकिंगही करायचे होते. उद्या वडील येणार होते. मग घाईत होणार म्हणून आधीच करून टाकायला पाहिजे. दिव्या सगळं सामान घेऊन आपल्या खोलीत पळाली. तिने सगळं सामान सोफ्यावर ठेवले. आकर्षाच्या बेडवर ठेवायचे धाडसही तिला होत नव्हते. नाहीतर शिवशंकराचं तिसरा नेत्र उघडेल आणि तिला भस्म करून टाकेल. तिची चाक असलेली सुटकेस, ट्रॉली बॅग कपाटावर ठेवले होते. लग्नात सासरहून आलेला बरंच सामान यातच ठेवला होता. ड्रेसिंग टेबलच्या छोट्या स्टूलला ओढून ती चढली. पण तरीही तिचा हात कपाटाच्या वरपर्यंत पोहोचत नव्हता. ती खोलीबाहेर आली. समोर साक्षात महादेव म्हणजेच पतिदेव उभे होते. दिव्या त्यांना काही सांगू शकत नव्हती की सुटकेस खाली काढून द्या. आकर्ष तिला दुर्लक्ष करून खोलीत जाणार इतक्यात त्याच्या कानावर आवाज गेला. अर्णव, ऐकता का? आकर्ष लगेच मागे वळला. काय झालं? तुम्हाला काहीच नाही म्हणते मी. दिव्याला आजचा चांगला दिवस रात्री ओरडा ऐकून खराब करायचा नव्हता. त्याने विचारले, काय हवंय? त्याला का बोलवत होतीस? ते चाक असलेली सुटकेस खाली काढायची होती. माझा हात पोहोचत नाही. दिव्याने हळूच मान खाली घातली. आकर्ष आत गेला. थोडा एढ्या उंच झाला आणि बॅग खाली काढली. बॅग तिच्या हातात देताना म्हणाला, ट्रॉली बॅग. याला ट्रॉली बॅग म्हणतात. चाक असलेली सुटकेस नाही. सांग काय म्हणतात? ट्रॉली बॅग. अगदी बरोबर. जा पॅकिंग करून घे. दिव्याने झटपट सगळं सामान पॅक केले आणि तिच्या माहेरच्या गोड स्वप्नात हरवून गेली. उद्या इतक्या दिवसांनी आईला भेटायला मिळेल. पगफेऱ्यानंतर पहिल्यांदा माहेरी जाते. नीलमच्या नवऱ्याचा फोटोसुद्धा अजून पाहिलेला नाही. सगळे आपली वाट बघत असतील. आजच आईने फोनवर सांगितले होते की मुनियाला मुलगा झाला आहे. हाय, उद्या त्याला खूप खेळवायचं, गोंजारायचं. दिव्या, झोपलीस का? उठ. अर्णवने हलवलं तेव्हा ती माहेरच्या स्वप्नांतून परत सासरी आली. हो, बोला. डोळे चोळत तिने त्याच्याकडे पाहिलं. हे घे तुझ्यासाठी, म्हणत अर्णवने एक बॉक्स तिच्या हातात दिला. दिव्या पटकन बॉक्सचं रॅपर फोडू लागली. अरे वा, हा तर मोबाईल फोन आहे. मोठावाला. व्हिडिओ कॉलिंगवाला आहे ना? दिव्याच्या चेहऱ्यावरचं ते लहान मुलांसारखं हास्य पाहून अर्णवही हसू लागला. घरी गेल्यावर फोनवर बोलत राहा. तुझ्याशिवाय इथे अजिबात छान वाटणार नाही. तुम्ही मला हे चालवायला शिकवा ना थोडं थोडं. हो नक्कीच, का नाही? अर्णवने तिला काही गरजेच्या गोष्टी पटकन शिकवल्या. दिव्या, यात माझा, आपल्या कुटुंबाचा, तुझ्या बाबांचा आणि माझ्या हिटलर भावाचा नंबर सेव्ह केला आहे. त्यातला शेवटचा नंबर फारसा लागणार नाही. ऐका ना, यामध्ये यांचा फोटोसुद्धा टाका. यांना जास्त पाहशील तर रात्री भयानक स्वप्न येतील. तू माझा फोटो बघ, मी टाकतो, अर्णव म्हणाला. तेवढ्यात खोलीत आकर्ष आला. अर्णवला दिव्याजवळ पाहून त्याचा संताप अनावर झाला. त्याने अर्णवचा कॉलर पकडली आणि त्याला उचलून थेट दरवाजाबाहेर फेकून दिले. पुढच्या वेळी माझ्या खोलीत परवानगीशिवाय शिरण्याचा प्रयत्न करू नकोस. दिव्या तिच्या नवऱ्याच्या रौद्र रूपाला बळी पडायची नव्हती म्हणून ती चुपचाप फोन टेबलावर ठेवून सोफ्यावर जाऊन पडली. थोड्या वेळाने आकर्षला खात्री झाली की दिव्या झोपली आहे. त्याने टेबलावर ठेवलेला तिचा फोन उचलला आणि गॅलरी उघडून फोटो बघू लागला. काही फोटो आईवडिलांचे होते. काहींमध्ये दिव्या आजीला बिलगलेली होती आणि उरलेल्या फोटोंमध्ये सगळीकडे अर्णवच अर्णव. हा अर्णवचा पोरगा, हा कधीतरी माझ्या हातून खूप मार खाणार. आकर्ष स्वतःशी पुटपुटला. आकर्षने त्या सगळ्या फोटोंना एक एक करून फोनमधून डिलीट केले आणि स्वतःचे भरपूर फोटो फोनमध्ये टाकले. लहान भावावर एवढा जडतोय. दुसऱ्या दिवशीचा गोड माहोल दिव्याचा उत्साह पाहण्यासारखा होता. सकाळपासूनच तिने नटून थटून पायांना माथ्यावर घेतले होते आणि ती घरभर आनंदाने फिरफिरत होती. तिने घड्याळ 50 वेळा पाहिलं कारण तिचे वडील येण्याची वेळ जवळ येत होती. दुपारी वडील आले. पांढऱ्या शुभ्र कुर्ता पायजामा, खांद्यावर पिवळ्या रंगाचा राममानी दुशाळा, गळ्यात रुद्राक्षांची माळ. प्रमुख किंवा पंडितजी, जे काही म्हणा, पण त्यांनी आपल्या मुलीला एवढ्या मोठ्या महालात राणीप्रमाणे राहताना पाहून मनोमन आनंद मानला. विहीणबुवा घरी नव्हते. आकर्ष आणि अर्णवने त्यांच्यासमोर येऊन पाय धरले. दिव्या चहा नाश्ता घेऊन बाहेर आली. पण बाहेर कोणीच नव्हतं. नोकरांनी सांगितलं सगळे आजींच्या खोलीत गेलेत. दिव्या तिथे पोहोचली आणि पाहिलं की तिचे वडील, नवरा आणि अर्णव आजींशी गप्पा मारत हसत होते. हे दृश्य पाहून दिव्याला खूप समाधान वाटलं. दिव्याला आठवलं, लग्नानंतर चौथीला तिच्या वडिलांनी तिला भेटायला आले होते. तेव्हा आकर्ष समोरूनच ऑफिसला गेला होता. पाय तर सोडाच, नमस्ते सुद्धा केले नव्हते. तेव्हा तिला खूप वाईट वाटले होते. पण वडिलांनी काहीही न बोलता सगळं दुर्लक्ष केले होते. आज सगळं खूप वेगळं होतं. शेवटी वडील दिव्याला घेऊन गेले. आकर्ष चुपचाप तिला जाताना पाहत राहिला आणि परत आपल्या खोलीत गेला. त्याला कधीही दिव्याच्या असण्या नसण्याचा काही फरक पडला नव्हता. पण आज पहिल्यांदाच रिकामा सोफा पाहून त्याला तिची आठवण येत होती. चुकीच्या घाईचा परिणाम.
2 दिवसांनी अक्षितजी आणि शोभा परत आले होते. अर्णवने त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे त्यांना समाधान वाटलं की आकर्ष आता हळूहळू दिव्याची काळजी घ्यायला लागला आहे. पण जरा जास्त आनंदात माणूस चूक करतो आणि नेमकं तेच घडलं. रात्री डिनरच्या वेळी शोभाने विषय काढलाच. आकर्ष, तुझ्या आणि दिव्याबद्दल ऐकून खूप छान वाटलं. हो बेटा, तुला तिची आणि तिला तुझी काळजी आहे. तुम्ही एकमेकांसाठीच बनला आहात हे तुला लवकरच समजेल, अक्षितजी म्हणाले. हो भाऊ, दिव्या आणि तू. अर्णव आपले वाक्य संपवतोय तोच आकर्षने टेबलावर जोरात घाव केला. एकदम शांतता पसरली. या गैरसमजातून बाहेर या तुम्ही सगळे. तुम्हाला स्वप्नात सुद्धा कसं वाटलं की मी तिला स्वीकारेन? तुम्हाला कळायचंय का की मी तिच्याशी चांगले का वागतोय? तर हे वाचा. आकाशने दिव्याने लिहिलेला एक नोट शोभाच्या समोर फेकून दिला. आणि राहिली गोष्ट तिला स्वीकारण्याची, तर कान उघडं ठेवू नये का? ती माझी बायको नाही आणि कधीच होणार नाही. हे बोलून त्याने आपली प्लेट जोरात खाली फेकली आणि खोलीतून धडधडत निघून गेला. त्याचा खरा राग आईवडिलांवर होता, कारण तो आपल्या लग्नाला त्यांना जबाबदार धरत होता. थोडंफार जुळतं असलेलं आकर्षाचं आणि दिव्याचे नाते अक्षित आणि शोभाच्या चुकीने पुन्हा तुटले. त्यांनी कदाचित इतक्या लवकर या विषयावर बोलायचे नव्हते. अक्षितजी, शोभा आणि अर्णवचे आनंदी चेहरे एका क्षणात मावळून गेले. वर खोलीत पोहोचलेल्या आकर्षाच्या फोनवर एक कॉल येत होता. व्हाय यू गाईज ऑलवेज फाईट लाईक डॉग्स? आय एम डायरेक्टर ऑफ धिस ग्रुप. यू ऑल हॅव टू फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. आय एम नॉट हिअर टू सॉल्व्ह युअर स्टुपिड कॉल्स. फोनच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी काही बोलत होते. फाईन, आय विल बी देअर टुमारो. बाय, असं म्हणत आकर्षने रागाने फोन आपटला आणि वॉर्डरोबमधून कपडे काढून बॅगेत पॅक करायला सुरुवात केली. वॉर्डरोबमध्ये टांगलेल्या दिव्याच्या साड्या त्याच्या अंगावर येत होत्या. रागाने त्याने त्या सगळ्या साड्या उतरवून खाली फेकून दिल्या. तेव्हा त्याचे लक्ष वॉर्डरोबमधल्या साड्या काढून रिकाम्या झालेल्या कप्प्यात ठेवलेल्या एका मोठ्या बॉक्सकडे गेलं. त्या बॉक्समध्ये दिव्या आणि आकर्षाच्या लग्नाचा अल्बम ठेवलेला होता. नको असतानाही आकर्षाच्या हातांनी तो बॉक्स उचलला. तो हळूच बेडवर ठेवला आणि अल्बम उघडून एक एक पान उलटायला सुरुवात केली. अल्बममध्ये साखरपुड्यापासून लग्न आणि रिसेप्शनपर्यंतच्या प्रत्येक विधीचे फोटो होते. दिव्या किती आनंदी होती ते पाहून मन भरून येत होते. साखरपुड्यात पीच रंगाच्या सुंदर काचेच्या कापडाच्या लेहंग्यात दिव्या पार्लरमधून सजून धजून आली होती. तिच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य आणि तिच्या ओठांमध्ये चमकणारे शुभ्र दात मेकअपपेक्षा जास्त तेजस्वी वाटत होते. ती अजिबात लाजरी नव्हती. तिच्या प्रत्येक फोटोत तिचा खळखळून हसणारा चेहरा आकर्षला स्पष्ट दिसू येत होता. आणि आकर्ष, त्याला पाहून असं वाटत होतं जणू कोणीतरी त्याला मारहाण करून ओढत तिथे बसवले आहे. आकर्ष स्वतःच्या फोटोकडे बघायलाही तयार नव्हता. दिव्याची हळद, पिवळ्या रंगाची साडी नेसलेली, केसांमध्ये फुलांचे दागिने घातलेली दिव्या एक सुंदर फुलांच्या गुच्छासारखी दिसत होती. तिच्या आई, काकू, बहिणी आणि मैत्रिणी तिच्या प्रत्येक अंगाला हळद लावत होत्या. त्या दिवशी पहिल्यांदाच आकाशने दिव्याकडे मन भरून पाहिलं. उफ, किती सुंदर आहे ही मुलगी, त्याच्या मनात विचार आला. दिव्याच्या मेहंदीमध्ये तिच्या हातात कुठेतरी छोटंसं ए लपलेले होते. कदाचित दिव्याला खूप इच्छा असावी की तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्री तिचा नवरा तिच्या मेहंदीमध्ये आपलं नाव शोधेल. मेहंदीचा रंग उतरला, पण नवऱ्याचा बेरुखी स्वभाव बदलला नाही. आज मात्र आकर्ष पहिल्यांदा दिव्याच्या मोठ्या मेहंदीच्या फोटोत ए शोधत होता. खूप शोधल्यावर दिव्याच्या मनगटाजवळच्या डिझाईनमध्ये लपलेलं ए त्याला सापडलं. ते पाहून आकर्ष इतका आनंदी झाला जणू काही त्याने खूप मोठं यश मिळवलं होतं. त्याने पुढचे पान उघडले. त्यांच्या लग्नाचा दिवस, दिव्या आणि आकर्ष या दोघांवर झालेल्या अन्यायाचा दिवस. आकर्ष स्वतःच्या फोटोकडे बघायलाही तयार नव्हता, फक्त दिव्याला पाहत होता. आकर्षच्या घरातून नेलेल्या सुंदर मरून रंगाच्या जड लेहंग्यामध्ये वेल्वेटच्या बाजूला घेतलेल्या पदरात दिव्या एखाद्या परीसारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर नवरीच्या लाजरेपणाचा मागमूसही नव्हता. त्याऐवजी तिच्या डोळ्यांमध्ये चमक आणि ओठांवर पसरलेले गोड हसू तिच्या निरागसतेचे प्रतीक होते. आकर्षने हळूच तिच्या फोटोवर हात फिरवला आणि नकळत त्याच्या ओठांवर गोडसं हास्य आलं. पुढचे पान फिरवले. फेरांचा फोटो, पिवळ्या साडीने गुंडाळलेली, कपाळावर छोटंसं मंगळसूत्र मिरवणारी दिव्या आणि पाठीवर लाल पदर घेतलेली. उफ, 5 फूट 2 इंच उंचीची दिव्या, तिचे छानसे सडपातर शरीर आणि निरागस चेहरा. तिचे वय जरी 20 असलं तरी कोणी तिला 16 वर्षांचीच म्हणाले असते. आणि दुसऱ्या बाजूला 6 फूट उंच मजबूत बांध्याचा आकर्ष. फेऱ्यांच्या विधीमध्ये धान टाकताना आकर्षला दिव्याच्या पाठीमागे उभं राहून सुपातून धान टाकायचे होते. त्या फोटोत दिव्या आकर्षाच्या समोर एखाद्या गोट बाहुलीप्रमाणे लहान दिसत होती. आकर्षच्या रुंद खांद्यांच्या दोन्ही बाजूंनी दिव्याचे लहानसे खांदे स्पष्ट दिसत होते. दिव्याचं मुखमंडल आकर्षाच्या छातीसमोरच भागापर्यंत पोहोचू शकत होतं. यानंतर दिव्याची विदाई होती. विदाईच्या दिवशी तिने सासरून आलेली जड भरजरी लाल सिताऱ्यांची भरलेली साडी नेसली होती. तिच्या डोळ्यात काजळाने सजवलेले सुंदर मोठे डोळे होते. जेव्हा सात्विक मृगनयनीचा उल्लेख करतात त्या नायिकांच्या डोळ्यांप्रमाणेच दिव्याचे डोळे होते. त्या काजळाने सजलेल्या डोळ्यात कितीतरी अश्रू दाटून आलेले होते. आपल्या लग्नापर्यंत खळखळून हसणारी दिव्या त्या फोटोमध्ये आपल्या वडिलांना मिठी मारून रडताना दिसत होती. पंडितजी स्वतः आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत तिच्या लाडक्या मुलीला गाडीत बसण्याचा प्रयत्न करत होते. मुलगी कितीही प्रिय का असेना,
ती शेवटी परक्याचं धनच असते. आज त्या धनाला त्याच्या योग्य हक्कदाराकडे सोपवून पंडितजींनी आपलं कर्तव्य पूर्ण केले होते. तिची आई फुटून फुटून रडत होती आणि दिव्या जणू तिच्या आईला सांगत होती, आई मला तुझ्याजवळ रोखून ठेवा. 20 वर्ष सांभाळून इतक्यात कुणा परक्याला कसं काय देताय? इतकी कठोर कसे होऊ शकता? मला कुठेच जायचं नाहीये आई, तुझ्या पदरात लपवून ठेव मला. गाडी निघाली होती. दिव्या आपल्या आईवडिलांकडे, आपल्या घराकडे, आपल्या गावाकडे वारंवार मागे वळून पाहत होती. जणू ती हे सगळं आपल्या डोळ्यात साठवून ठेवू इच्छित होती. शेवटी तिने हे सगळं मागे सोडलं होतं. आकर्षसोबत नवी स्वप्नांची दुनिया उभारण्यासाठी आणि त्याच्यासोबत घर बसवण्यासाठी. आकर्षच्या डोळ्यांतून 2 अश्रू तिच्या रडणाऱ्या चेहऱ्यावर पडले. त्याने तिच्या फोटोलाही प्रेमाने कुरवाडले. ती काही स्वप्न बघत इथं आली असावी. किती मोठा विश्वास होता तिला की तिने आपलं संपूर्ण कुटुंब सोडलं आणि एका परक्या कुटुंबासोबत यायचे ठरवले. कोणत्या विश्वासावर? की तिचा पती तिला भरभरून प्रेम देईल, तिला माहेरची कमी जाणवू देणार नाही. पण बदल्यात आकर्षने तिला काय दिलं? फक्त चिडचिड, तिरस्कार, अपमान आणि प्रत्येक गोष्टीवर रागावणं. ती हे सगळं कसं सहन करत असेल? तिला माहेरची आठवण नाही येत असेल का? पुढच्या पानावर दिव्याचा गृहप्रवेशाचे मोदी खायचे विधी होते. या विधींमध्ये आकर्ष जवळपास नव्हताच. लग्नाबद्दलचा आनंद तर त्याला तसा काही नव्हताच, पण आज त्याला याचे दुःख वाटत होते. अल्बम संपला. मागच्या कव्हरवर दिव्या आणि आकर्षचा एक मोठा फोटो होता. त्याने पुन्हा त्या फोटोकडे बघितले आणि अल्बम बॉक्समध्ये बंद करून तो बेडवर आडवा झाला. त्याने डोळे मिटले आणि त्याला त्याच्या पहिल्या रात्रीची आठवण झाली. कसे त्याच्या खोलीला सुंदर सुगंधी फुलांनी सजवले होते आणि त्याच्या आईने दिव्याला सजवून त्याच्या पलंगावर बसवले होते. त्या रात्री दिव्याने राणी रंगाची निळ्या काठाची सुंदर साडी नेसली होती आणि लाल रंगाची शाल घेतली होती. तिचा पूर्ण शृंगार केलेला होता. आकर्ष खोलीत आला तेव्हा तो नशेत होता. या जबरदस्तीच्या लग्नाचे दुःख मिटवण्यासाठी त्याने दारू पिऊन घेतली होती. खोलीत शिरताच त्याचे पाय दाराला लागला आणि तो थोडा सावरला. हे पाहून दिव्याला हसू आवरले नाही. नवऱ्याच्या पलंगावर बसलेल्या नवरीसारखं लाजणे सोडून दिव्या तिच्या सवयीप्रमाणे मोठ्याने हसली. तिचं हसणं आकर्षच्या जखमांवर मीठ चोळल्यासारखं वाटलं. आकर्षच्या रागाने 7वे आभाळ गाठले. ए तू? हो, माझ्या पलंगावर काय करतेस? त्याने बोट दाखवत विचारलं. सासूबाईने मला इथे बसवलंय, दिव्या अतिशय गोड आवाजात निरागसपणे म्हणाली. उठ, आत्ता इथून उठ माझ्या पलंगावरून, आकर्षने चुटकी वाजवत तिला सांगितलं. दिव्या घाबरून बेडवरून खाली उतरली. तर मी कुठे जाऊ? इतकी मोठी जमीन पडली आहे, जिथे वाटेल तिथं झोप. तरीही गवारच आहेस. इतक्या चांगल्या बिछाण्यावर झोपायची सवय तर नसणार तुला. पण मला खूप गारठा होत आहे. दिव्याचा चेहरा रडवेला झाला. हिवाळ्याचा मोसम होता. डिसेंबर महिन्यात लग्न झाले होते. जमिनीत थंडी बर्फासारखी होती. तो समोर सोफा दिसतोय ना? हो, तिथं झोप आणि आपला चेहरा माझ्या बाजूला वळवू नकोस. मला तुझ्या चेहऱ्याकडे बघायचेही नाही. दिव्या घाबरलेली होती. चुपचाप सगळं ऐकत होती. जातेस की नाही? आकर्षच्या तिरस्काराने आणि रागाने भरलेल्या आवाजाने दिव्याचे नाजूक मन थरथर कापले. मला एकट्याने झोपायला खूप भीती वाटते. गावात मी नीलमच्या जवळच झोपायची. आकर्षने दोन्ही हात जोडले आणि रागाने कपाळाला टेकवत म्हणाला. तर पुन्हा गावात परत जा, मला खूप आनंद होईल. दिव्याच्या काजळ भरल्या डोळ्यात हलकेशे अश्रूंची नमी आली. थोडा वेळ तशीच उभी राहिली आणि मग घाबरत म्हणाली. खरंच खूप भीती वाटते एकटेच. मला इथंच बेडवर झोपू द्या. मी कोपऱ्यात झोपेन. तुम्हाला अजिबात त्रास नाही देणार. भोले बाबाची शपथ. आकर्षचे मन काहीसे मऊ झाले नाही. उलट त्याने दिव्याची उशी उचलून जमिनीवर फेकून दिली. बिचारीने शांतपणे उशी उचलली आणि सोफ्यावर जाऊन सुकडीसारखी बसली. ती तशीच बसून राहिली. डुलक्या घेत होती. लग्नाचा खूप थकवा होता, पण एकटेपणाचा आणि खोलीतल्या अंधाराचा भयंकर भय होते. त्यामुळे ती झोपू शकली नाही. अचानक आकर्षचा फोन वाजला आणि तो आपल्या मधुचंद्रातून बाहेर आला. मेसेज दिव्याचाच होता. लब तो खामोश रहेंगे, ये वादा है मेरा आपसे. अगर कह बेटी कुछ निगाहे तो खफा मत हो जाना. आकर्ष हसला. त्याने त्या 2 ओळी पुन्हा पुन्हा वाचल्या आणि मेसेज टाईप केला. परत असल्या टुकार रस्त्याच्या शेरोशायरी पाठवल्यास तर तुला ब्लॉक करेन. सॉरी. दिव्याने सॅड इमोजी पाठवली आणि फोन बंद केला. आकर्ष बघत राहिला. दिव्या ऑफलाईन झाली. आकर्षच्या मनात आले. फोनमधूनच बाहेर पडून तो दिव्याजवळ जाऊन तिला सांगितलेल्या वागणुकीची माफी मागावी. त्याने फोन बाजूला ठेवला आणि मूठ बांधून बेडच्या क्राऊनला जोरात मारू लागला. जणू स्वतःला शिक्षा करत होता. बाजूले पडलेली उशी उचलून गळ्यात घट्ट मिठी मारली. मग काही विचार करत उठला आणि जमिनीवर पडलेल्या दिव्याच्या सगळ्या साड्या एक एक करून व्यवस्थित घडी घालून ठेवू लागला. सगळ्या साड्या हँगरवर टांगून वॉर्डरोबमध्ये नीट ठेवून पुन्हा बेडवर झोपला. सकाळी. डॅड, मला काहीतरी बोलायचं होतं बिझनेसच्या संदर्भात. हो हो बोल. काल इंदोरमध्ये सप्लायर्स आणि डीलर्समध्ये काही वाद झाला आहे. मला इंदोरला जावं लागेल आणि विल्सन ग्रुपचे मालकही तिथे येणार आहेत. त्यामुळे ती डीलही तिथेच फायनल करीन. मिस्टर विल्सनला पोहोचायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे मी काही दिवस तिथेच थांबेन. अक्षितजी आपल्या मुलाच्या वैयक्तिक आयुष्याच्या हालचालींमुळे जितके त्रस्त होते, तितकेच त्याच्या व्यावसायिक प्रगतीने आनंदी होते. त्यांना माहीत होते, नव्या क्लायंटशी डील करण्यात त्यांच्या मुलाचा हात कोणी धरू शकत नाही. पण इथे कंपनीचे काम कोण सांभाळणार मग? आकर्षने काही वेळ विचार केला.
अर्णव आहे ना, त्याचा BBA पुढच्या महिन्यात संपतोय. आता त्याला कंपनीच्या गोष्टी शिकायला हव्यात. तुम्ही त्याला गाईड करत राहा. बरोबर म्हणतोस. आजपासून तो नालायकच कंपनी सांभाळेल. अक्षितने अर्णवला खोलीत बोलावलं. सगळं ऐकून अर्णवची मात्र पूर्णपणे चांगलीच हालत खराब झाली. मग मी तर अजून लहान आहे. मी कसं सगळं सांभाळणार? मला तर अनुभवसुद्धा नाही आहे डॅड. भाऊला समजवा प्लीज. आकाश त्याच्याजवळ येऊन हलकेच कानाशी फुसफुसला. मुलींची छेड काढायला अनुभव मात्र चांगलाच आहे तुला ना? ते तर शिकवलं नव्हतं तरी झटपट शिकून गेलास. हेही शिकशील. भाऊ तुम्ही तर वैयक्तिक दुश्मनीच काढताय. माझा तसा काही हेतू नाही होता. डॅड आजपासून याची पॉकेट मनी बंद आणि सॅलरी सुरू. विचार कर अर्णव, सॅलरी तुझ्या पॉकेट मनीपेक्षा 4 पट जास्त आहे. मेहनत कर आणि पैसा कमव. इतकं बोलून आकर्ष बाहेर निघून गेला. त्याला समाधान होतं की आता हा उल्लू पठ्ठा दिव्याच्या मागे पुढे फिरकणार नाही. तिकडे अर्णव चेहरा लटकवून अक्षितच्या समोर उभा होता. विचार कर अर्णव, 2 आठवडे मीही तुझ्यासोबत ऑफिसला येईन आणि तुला सगळं शिकवेन. नाहीतर त्यानंतर तुला सगळं तुझ्या मोठ्या भावाकडून शिकावं लागेल आणि तो तुला किती प्रेमाने शिकवेल हे तुला ठाऊक आहेच. अक्षितजी हसत म्हणाले. त्यांच्या बायकोसोबत 2 शब्द प्रेमाने बोलण्याची इतकी मोठी शिक्षा? माझं स्वातंत्र्यच काढून घेतले. आता काही करता येणार नाही. पॉकेट मनी बंद झाली तर मौजमस्तीही संपेल. ठीक आहे, जाईन मी आजपासून ऑफिसला. अक्षितजी खुश होते. सॅलरीच्या निमित्ताने का होईना पण अर्णव काहीतरी शिकेल. तिकडे दिव्याच्या माहेरी नीलमच्या लग्नाची भरभरून तयारी सुरू होती. दिव्या जणू काचेच्या राजवाड्यातून सुटून आल्यासारखी होती. दिवसभर ती अंगणात इथून तिथे कामासाठी धावत असे. कधी आईसोबत, कधी काकूसोबत स्वयंपाकघरात मदत करत असे, तर कधी रात्री बन्नाबन्नीच्या गाण्यांवर नाचत असे. स्वतःच्या लग्नात दुलारी देवीने तिला ओरडून चंचलपणावर नियंत्रण ठेवायला लावले होते, पण आता तिच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं नव्हती. नीलम दिव्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकत होती. दिव्याची काकूही नीलमला काम करण्याचा सल्ला द्यायची. रात्री सगळं काम संपल्यावर नीलम दिव्याच्या खोलीत येऊन तिच्याजवळ झोपत असे. अगं नीलम, तुझ्या नवऱ्याचा फोटो तरी दाखवशील का आम्हाला? नीलमने पटकन तिच्या फोनमधून सगाईच्या फोटोंची गॅलरी उघडली. नीलमच्या एंगेजमेंटच्या वेळी शोभाची तब्येत खूप खराब होती. त्यामुळे दिव्या तिच्या सगाईला जाऊ शकली नव्हती. नीलू, तुझ्या लग्नाचे घरही शहरातच आहे ना? हो रानो, आपले दोघांचे सासर एकाच ठिकाणी आहे, पण फरक मात्र जमीन आसमानाचा आहे. अगं वेडे, हे सांग, तो तुला आवडतो ना? कशा गप्पा मारतेस? एंगेजमेंट झाली आहे आमची. हा मोबाईल फोनही त्यानेच भेट दिला. आवडत नसते तर असं का केलं असतं? नीलम लाजत म्हणाली. हो, काही लोक फक्त नावापुरते येतात. दिव्या छताकडे बघत म्हणाली. कधी लहान मुलं बघितली आहेत का, ज्यांना महागड्या चॉकलेटची मागणी असते आणि आईवडील त्यांना 8 आठ्यांचा कंपट देतात. मग ती मुलं रागाने कंपट फेकून देतात. गोडवार तर दोन्हीत असतो, पण त्यांना हे समजत नाही. या सगळ्यात त्या कंपटचा काय दोष? उगाच फेकले जाते ना. काय उगाच काहीतरी बोलते आहेस रानू? आम्हाला काही कळत नाहीये, नीलम गोंधळून म्हणाली. आणि हो, कालपासून यांचा फोनसुद्धा आला नाही. नीलम तिचा फोन तपासत म्हणाली. दिव्याने नीलमला चिमटा काढला. हाय, आमची नीलू किती बेचैन झाली बोलण्यासाठी. भरपूर बोल, फक्त आठवड्याभराची गोष्ट आहे, नीलम पोटावर झोपून म्हणाली. अगं रानो, काहीतरी सांग ना तुझ्या आणि जिजाजींबद्दल. दिव्याच्या डोळ्यांसमोर आकर्षाचा चेहरा चमकला. पाहिलंयस का, तुझ्या जिजापेक्षा कमी डंख मारतो. अगं धत, ते तेवढे नाही विचारत आहोत. काहीतरी गोड गोड सांग, समजत नाहीये का? दिव्या थोडीशी लाजली. तिच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं. अगं सांग ना, लाजतेस कशाला? नको विचारू माझ्याकडून, असं म्हणून दिव्या बाजूला वळून झोपली. नीलमने तिचा खांदा धरून तिला वळवलं. तर कोणाला विचारू? आईला का? तू माझी बहीण आहेस, तुलाच विचारणार. सांग ना. दिव्या गप्प राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने पटकन पुसून टाकले. आता हे सांग, तुझा मधुचंद्र कसा होता? या प्रश्नावर दिव्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. ती पटकन सावरली. तिला काय सांगायचे होते? तिने मनाशी विचार केला. देवा, माझ्यासारखा मधुचंद्र कोणाच्याही नशिबी येऊ नये. तिने नीलमला हलकंसं मागे ढकलले. ऐक नीलम, मला झोपायला लागेल, सकाळी खूप काम आहे. इकडे आपले शेजादे अर्णवजींच्या ऑफिसमध्ये पहिला दिवस होता. स्वतः अक्षितजीही ऑफिसला गेले होते. आकर्ष ऑफिसमध्ये असताना त्यांना कधीच कंपनीची काळजी वाटली नव्हती, पण त्याच्या अनुपस्थितीत कंपनी अर्णवच्या अनुभवहीन हातात सोपवणं त्यांना योग्य वाटत नव्हते. ऑफिसमध्ये टी-शर्ट आणि डेनिम जीन्स घालून आलेल्या अर्णवने एक हात स्टाईलमध्ये जीन्सच्या खिशात ठेवला होता. त्याला पाहून सगळे कर्मचारी एकमेकांत कुजबूज करू लागले. आत येताच अक्षितजी आपल्या कॅबिनमध्ये गेले आणि अर्णवला आकर्षच्या कॅबिनमध्ये बसून थांबायला सांगितलं. अर्णवने कॅबिनच्या आजूबाजूला पाहत संपूर्ण खोलीची चाचपणी केली. अक्षितने ऑफिसमधल्या सर्वोत्तम एम्प्लॉय आणि आकर्षच्या अंडरमध्ये काम करणाऱ्या असिस्टंट रुहिकाला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं. वेलकम सर, आम्हाला खूप आनंद आहे तुम्हाला इतक्या दिवसांनंतर इथे पाहून. थँक्यू रुही. तुला आधीच कळलं असेल, मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर आकर्ष काही दिवसांसाठी इंदोरला गेले आहेत. त्यामुळे मी त्यांच्या अनुपस्थितीत ऑफिसची जबाबदारी सांभाळणार आहे. पण तोपर्यंत माझा धाकटा मुलगा अर्णव
जो माझ्यासोबत आला आहे तो आजच्या मीटिंगमध्ये माझ्यासोबत असेल. तू त्याला नवीन प्रोडक्टची सर्व माहिती व्यवस्थित समजावून सांग आणि संबंधित कागदपत्र वाचायला दे. हो सर. रुहीने आदराने मान खाली घालून उत्तर दिलं आणि ती बाहेर गेली. इकडे अर्णव आकर्षच्या कॅबिनमध्ये इकडे तिकडे फिरत होता. थकून गेला म्हणून त्याने आकर्षच्या टेबलावर चढून बसून समोरच्या खुर्चीला पायाने ढकलत फिरवायला सुरुवात केली. या क्षणी आकाश तिथे असता तर त्याने त्याला कच्चं चावून खाल्लं असतं. त्याला आपल्या वर्किंग प्लेसवर अशा असभ्य वर्तनाचा तिटकारा होता. अर्णवने खुर्चीला लाथ मारली आणि टेबलवरून खाली उडी मारली. माझा हिटलर भाऊ ऑफिसमध्येही घरासारखाच वागत असेल. कसं बरं या ऑफिसमधले लोक त्याला जालिमला सहन करत असतील. मग डेस्कच्या भोवती फेरी मारून तो पुन्हा त्यावर चढून बसला. आज मीही भाऊसारखाच खडूस होऊन पाहतो. शेवटी त्याला या खडूसपणात एवढी मजा काय येते. तो पुन्हा खाली उतरला. समोरच्या आरशाच्या दाराकडे पाहून त्याने गळ्यात नसलेली टाय दुरुस्त करण्याचा अभिनय केला. मग दरवाजातून बाहेर पडला आणि आकटसारखा मिजाजीने चालू लागला. भाऊ तुझं पाठीचा हाड तुला शिव्या देत नसेल का. एवढा लोट पेलायला लावत असतोस. तो ताटमानेने पुढे चालत होता. ऑफिसमधले लोक त्याला विश करत होते पण त्याने आकटसारखी अकड दाखवत कोणालाही उत्तर दिले नाही. ऑफिसमधले सगळे त्याच्या वागण्याने चक्रावले होते. सीईओच्या धाकट्या मुलाला मॅनर्सही नाहीत. तो चालतच होता. तेवढ्यात लिफ्टमधून फाईल्सचं मोठं बंडल हातात घेतलेली रुही बाहेर पडली आणि सरळ अर्णवला धडकली. रुही पडली आणि सगळ्या फाईल्स जमिनीवर पसरल्या. अर्णवने अकडत तिच्याकडे रागाने पाहिलं पण तिच्याकडे पाहताच अर्णवच्या मनातल्या मजनूने डोकं वर काढलं. समोरचं हे नाजूक फुलासारख्या चेहऱ्यावरच्या सॉरीच्या कातील अदा पाहून तो हरखून गेला. आज तर जीव गेला आपला. सॉरी, खरंच सॉरी. असं धडकण्याचा उद्देश नव्हता. रुहीने फाईल्स उचलताना लाजून म्हटलं. उठा. अर्णवने आकर्षसारख्या भारी आवाजात सांगितलं. त्याने अजूनही आपल्या हातांची स्टाईल जीन्सच्या खिशात ठेवली होती. माफ करा सर. रुहीने मान झुकवून उत्तर दिले. हाय, काय कयामत आहे. अर्णव तिच्या जवळ गेला. रुही 2 पावले मागे सरकली. अर्णव आणखी पुढे गेला. अखेर ती लिफ्टच्या दरवाजाला लागून थांबली. अर्णवने तिच्या गळ्यातले ID कार्ड धरले. मिस रुही चौहान. येस सर. रुहीच्या सुंदर चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकू लागले. तुम्ही नोकरीवरून काढून टाकली गेली आहात. तुमचं काम पाहता तुमच्या डोळ्यांमध्ये बटन लावलीत का असं वाटतंय. अर्णवच्या आवाजात पूर्ण आकर्षकपणा भरला होता. त्याने आपल्या भावाची हुबेहूब नक्कल केली. इतक्यात लिफ्टचे दार उघडले आणि रुहीत आत पडणार होती. तेवढ्यात अर्णवने तिचा हात धरून तिला सावरलं. कृपया असं करू नका सर. रुही दुःखी होऊन म्हणाली. अर्णवला वाटलं कदाचित रुही त्याचा हात पकडल्यामुळे असं बोलत असेल. तो म्हणाला, जसं तुला हवंय. आणि त्याने झटकन रुहिकाचा हात सोडला. त्या क्षणी रुही जोरात लिफ्टमध्ये पडली आणि अर्णव तिथून अकडत परत निघून गेला. रागाने लालबुंद झालेल्या रुहीने कशीबशी स्वतःला सावरलं आणि उठली. किती अहंकार भरला या अकडूच्या अंगात. स्वतः बघून चालत नाही आणि वर मला नोकरीवरून काढून टाकलं, तेही अशा छोट्या कारणासाठी. काश आकर्ष सर इथे असते. मात्र अर्णव जसं समजत होता आकर्षचं ऑफिसमधलं वागणे अगदीच वेगळे होते. तो आपल्या वर्कप्लेसवर सर्वांशी खूप चांगले वागत असे. अर्णवच्या वागण्यामुळे ऑफिसमधल्या प्रत्येक व्यक्तीला आकर्षाची आणखी जास्त आठवण येत होती. इकडे आकर्षाचे काम 2 दिवसातच पूर्ण झाले होते. मिस्टर विल्सन वेळेआधीच आले होते आणि डील फायनल झाली होती. आकर्षने ताबडतोब डीलचे पेपर्स आपल्या वडिलांना मेल केले. अक्षितजी खूप खुश झाले आणि त्यांनी आकर्षला फोन केला. डॅड, काम पूर्ण झालंय. मला अपेक्षा नव्हती की काम इतक्या लवकर पूर्ण होईल. व्हेरी गुड बेटा. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. मिस्टर विल्सन स्वतः आपल्या बिझनेसमध्ये रस दाखवत होते म्हणूनच त्यांनी वेळेआधीच डील फायनल केली. आय एम कमिंग बॅक डॅड. अक्षितजींनी एक खोल श्वास घेतला. लवकर ये. मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय. मला खात्री आहे की तुला ते आवडेल बेटा. आकर्षने फोन ठेवून आपले डोळे बंद केले. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. तर शेवटी अक्षितजींनी आकर्षसाठी कोणता सरप्राईज प्लॅन केला आहे. आकर्षला त्याच्या वडिलांकडून मिळालेले सरप्राईज खरंच आनंद देईल का? जाणून घेण्यासाठी वाचा पुढील भाग. तोपर्यंत तुम्हाला या कथेचे भाग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.